तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो नुकतंच तूर पीक सध्या शेंगा अवस्थेत आहे आणि या अवस्थेत आपण कोणती फवारणी करू शकतो जेणे की आपलं पान गुंडाळणारी अळी, पान पोखरणारी अळी किंवा शेंग पोखरणारी अळीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर या अवस्थेत आपण अळी नियंत्रण कसं करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो शेंगातील जो दाणा असतो तो पोषण कसं हे आपण कसा पोषण यावर आपण काय उपाययोजना करू शकतो. शेंगाचा आकार जास्तीत जास्त मोठा होईल यावर आपण काय उपाययोजना करू शकतो तेच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या तूरवाल्या शेतकऱ्यासोबत. मित्रांनो अळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मी 2 कीटकनाशक सांगतो त्यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता. ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही बायर कंपनीचं वायगो या अळी कीटकनाशकाचा तुम्ही वापर देखील करू शकता या फवारणीमध्ये. आणि ती वायगो जर विचार केला मित्रांनो प्रमाणाचा विचार केला तर वायगो तुम्ही 15 लिटरसाठी तुम्ही 8 ml घेऊ शकता वायगो. त्याचबरोबर मित्रांनो वायगो जर उपलब्ध नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोराजेन देखील घेऊ शकता. FMC कंपनीचं कोणत्याही नामांकित कंपनीचं कोराजेन घेऊ शकता. आता बऱ्याच कंपन्याचे कोराजेन आलेले त्यापैकी तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोराजेन या कंटेंटचं तुम्ही घेऊ शकता. आणि याचा जर प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर तुम्ही 15 लिटरसाठी प्रति 8 ml कोराजेन घेऊ शकता आणि आपलं अळी नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेंग दाणा पोसण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, कोणतं विद्राव्य खत घेऊ शकतो ते आपण बघूया. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही 0050 नुसतं पोटॅशियम असतं मित्रांनो ते 0050 या विद्राव्य खताचा जर वापर केला तर तुम्हाला चांगला शेंगदाणा पोसण्यासाठी मदत होईल. याचा जर प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर 15 लिटरसाठी तुम्ही 100 ग्रॅम 0050 घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो 0050 जर उपलब्ध नसेल तर तुम्ही 13045 हे विद्राव्य खतसुद्धा घेऊ शकता. ज्यामध्ये 13% नत्र असतं आणि 0% स्फुरद असतं आणि 45% पोटॅशियम असतं. त्यामध्ये तुम्ही 13045 सुद्धा घेऊ शकता. याचा 13045चा प्रमाणाचा विचार केला हे देखील मित्रांनो तुम्ही 15 लिटरसाठी 100 ग्रॅम घेऊ शकता. आणि आपलं अशा प्रकारे तूर नियंत्रण अळी नियंत्रण करू शकता. एक कीटकनाशक दोन्हीपैकी एक वायगो किंवा कोराजेन आणि एक विद्राव्य खत कोणतंही 13045 किंवा 0050 0050च होईल तेवढं घ्या मित्रांनो. त्याच्यात पोटॅशियमची मात्रा जास्त आहे आणि दोन्ही घेऊन एक तुम्ही फवारणी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपलं वातावरण जर ढगाळ वातावरण असेल तर या अवस्थेत एक बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं असतं. जे आता धुई पण पडली त्यामुळं कोणतंही एक बुरशीनाशक घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही एकदम साधं साफ घेऊ शकता किंवा मित्रांनो रोकोसुद्धा घेऊ शकता किंवा हेक्झिकॉनाझोल 5% या कंटेंटचं देखील बुरशीनाशक तुम्ही कोणतं घेऊ शकता, नामांकित कंपनीचं घेऊ. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपली फवारणी करू शकता. ज्यामध्ये एक कीटकनाशक अळी नियंत्रणासाठी कोराजेन किंवा वायगो आणि एक विद्राव्य 0050 किंवा 13045 त्याचबरोबर एक बुरशीनाशक कोणतंही घ्या आणि अशा प्रकारे आपली फवारणी करा. धन्यवाद.